हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 107. वेदू काय काय न बोले, परी येथे नावची नाही घेतले. ऐसे काही जोडले नाही येणे. अर्थात असा कोणता विषय आहे की जो वेदांनी सांगितलेला नाही, तथापि त्यात आत्मपरब्रह्माचे नावही घेतलेले नाही, कारण आत्मपरब्रह्म कोणत्याही प्रकारे सांगता येत नाही. माऊली म्हणतात की तुमचे, आमचे, इतर सर्वांचे राहू द्या, आपण तर सर्वसामान्य जन आहोत. तथापि ब्रह्मांडामधील सर्वात उच्च, ब्रह्मांडासंबंधी सर्व काही सांगणारे वेद या आत्मपरब्रह्माबद्दल साधा उच्चारही करत नाहीत. वेदात सांगितलेले नाही असे येथे काहीही नाही अशी वेदांची ख्याती आहे. असे असूनही वेदांत आत्मपरब्रह्माबद्दल काहीही सांगितलेले नाही. स्वतः भगवंत श्रींनी सांगितलेली श्रीमद भगवद्गीता सर्व समावेशकतेसाठी सुप्रसिद्ध आहे. गीतेत सर्व काही सांगितलेले आहे अशीच गीतेचीही ख्याती आहे. परंतु तीही या आत्मपरब्रह्माबद्दल संपूर्णपणे सुस्पष्टपणे कथन करायला समर्थ ठरली नाही. स्वतः भगवंत श्रींनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिले, या ब्रह्मांडाबद्दल भरपूर आणि सविस्तर माहिती दिली, या ब्रह्मांडामधील सर्व विषयांवर भाष्य केले, तथापि शेवटी सांगितले की मी पुरुषोत्तम या सर्वाहून काहीतरी निराळाच आहे. अगदी अलीकडील काळातील श्री समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हाही सर्व विषय समाविष्ट असल्यासाठी सुप्रसिद्ध आहे. तथापि श्री समर्थांनीही आत्मपरब्रह्माचा ठोस ठिकाणा सांगितला नाही. त्याला त्यांनी थोरला देव असा दासबोधासाठी खास शब्द योजिला आहे. तथापि त्यांनीही अखेरीस असेच म्हटले आहे की सद्गुरुराया, आपण जिथे असाल तेथे असेच असावे. माझा आपणासी दुरूनच नमस्कार असो. माऊली म्हणतात की हे असेच आहे, कारण आत्मपरब्रह्माला कशाचीही जोड मिळणे शक्य नाही. ते अतुलनीय, अनुपमेय, अवर्णनीय, एकमेवाद्वितीय आहे. ते कोणत्याही प्रकारे सांगणे अशक्य आहे, कारण ते फक्त त्याच्यासारखेच आहे. मग ते कसे आहे तर श्रुती म्हणतात, नेती नेती न इति न इति. येथे जे आहे तसे ते नाही, ते त्याहून काहीतरी निराळे आहे. मग त्याला कसे साध्य करावे, कारण एरवी मुक्ती शक्य नाही. अनेक जण मुक्त झाले आहेत, याचा अर्थ त्यांनी त्याला साध्य केले आहे. होय, त्याला साध्य करता येते. तथापि त्यासाठी या भौतिकाच्या बरोबर विरुद्ध काहीतरी करावे लागते. त्याला साध्य करण्यासाठी तो जसा आहे तसे व्हावे लागते, तरच त्याला साध्य करता येते. त्याच्यासारखे होण्यासाठी मौन, स्थिर, स्तब्ध, एकाग्र, प्रशांत व्हावे लागते. त्यासाठी ध्यान, सत्संग, योगाचरण याला अन्य पर्याय नाही. ओवी क्रमांक 108. सूर्य कोणा न पाहे, परी आत्मा दाविला आहे. गगने व्यापिता ठाये ऐशी वस्तू. अर्थात सूर्य कोणाला प्रकाशित करत नाही, तथापि तो आत्मपरब्रह्म दाखवू शकत नाही. अवकाश सर्व काही व्यापून आहे, तथापि ते आत्मपरब्रह्माला व्यापू शकत नाही. मागील ओवीत जे सांगितले त्यासाठी येथे माऊली 2 दृष्टांत देत आहेत. माऊली सांगतात की 1. सूर्य सर्व काही प्रकाशित करतो, त्याच्या प्रकाशाच्या कक्षेत येत नाही असे काहीही नाही. तथापि असा हा सर्व प्रकाशी सूर्य आत्मपरब्रह्माला प्रकाशित करू शकत नाही. 2.
अवकाश सर्व काही व्यापून आहे, त्याने विश्वे व्यापून घेतली आहेत, तथापि ते आत्मपरब्रह्माला व्यापू शकत नाही. कारण सूर्य बाह्यभागी जे जे जड आहे ते प्रकाशित करतो. अंतराळात विमान आले तर सूर्य ते प्रकाशित करतो, परंतु हीच त्याची मर्यादा आहे. यामुळे जे अंतर्यामी आहे, जे सूक्ष्म आहे, ते सूर्य प्रकाशित करू शकत नाही. आत्मपरब्रह्म सूक्ष्मातिसूक्ष्म असून ते अंतर्यामी आहे, ते सूर्याच्या कक्षेत असू शकत नाही. वास्तवात अवकाश आत्मपरब्रह्माला व्यापायला पाहिजे, कारण अवकाशात बाह्य अंतस असे काही नाही. तथापि अवकाश आत्मपरब्रह्माला व्यापू शकत नाही, कारण आत्मपरब्रह्म प्रकट असू शकत नाही. त्याची केवळ अनुभूतीच मिळू शकते. आपण फूल दाखवू शकतो, तथापि आपण त्याचा वास दाखवू शकत नाही. आपण त्या वासाचा अनुभव घेऊ शकतो. आत्मपरब्रह्म स्वयं प्रकाशित आहे. त्याच्यामुळे सूर्यासह अवकाशासह सर्व काही प्रकाशित होत असते. आत्मपरब्रह्माने संपूर्ण ब्रह्मांड व्यापून घेतले आहे आणि वर ते उरलेले आहे. यामुळे हे ब्रह्मांड सतत प्रवाहित होत असते. त्याच्या या व्यापणात सूर्य अवकाशही व्यापलेले आहे. ओवी क्रमांक 109. देह हाडाची मोळी, मी म्हणोनी पोटाळी, तो अहंकारू गाळी पदार्थू हा. अर्थात मी हाडांची मोळी असलेल्या देहाला कवटाळून घेतो, तथापि तो त्यातील अंशात्म्यापासून दूर राहतो. आत्मपरब्रह्माबद्दल एक फार छान असा विशेष माऊलींनी येथे सांगितला आहे. माणसाला अहंकार असतो, त्याला मीपणा असतो. हा मीपणा सर्वत्र डोकावत असतो. मी, माझा, माझी, माझे असे त्याचे प्रत्येक बाबतीत पालुपद असते. या देहादी इंद्रियांबद्दल तर फारच पराकोटीचा अहंकार असतो. माऊली म्हणतात की हाडांची मोळी म्हणजे देह, त्याचा किती अहंकार बाळगावा. हा मी त्या चामडीच्या आतील हाडांचा जरी अहंकार बाळगत असला, तरीही त्याला त्याच चामडीच्या आतील अंशात्म्याचा पत्ताही नसतो. त्याला मीला चामडीच्या आतील बुद्धी, स्मृती, मन इत्यादीचा अहंकार असतो, परंतु हा मी देहाच्या आतील अंशात्म्याला ओळखत नाही. जोपर्यंत हा मी आहे, अहंकार आहे, तोपर्यंत देहाच्या आतील अंशात्म्याचा पत्ता माहीत होणे शक्य नाही. कारण जर त्याच्या चामडीच्या आतील अंशात्म्याचा पत्ता सापडला की तेथेच तो मी अहंकार गळून जातो आणि माणूस मुक्तीचा यात्रेकरू होतो. यामुळे हा मी अहंकार त्याला त्या अंशात्म्यापासून दूर ठेवतो, कारण त्यात त्या मी अहंकाराचे मरण असते. हरिओम.